या सरकारचं करायचं काय खाली डोकं वर पाय, लाठीचार्ज करणाऱ्या सरकारचा निषेध असो यासह अन्य गगनभेदी घोषणा देत एक मराठा लाख मराठाच्या घोषणांनी अख्खा कणकवली परिसर सकल मराठा समाजाने दुमदुमून सोडला। जालना येथे मराठा आरक्षण आंदोलकांवर करण्यात आलेल्या लाठीचार्जचा कणकवली तालुका सकल मराठा समाज कणकवलीच्या वतीने निषेध करण्यात आला। जालना येथील मराठा बांधवांवर झालेल्या लाठी हल्ल्याविरोधात कणकवली तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पटवर्धन चौक मार्गे कणकवली प्रांत अधिकारी कार्यालयापर्यंत या लाठीचार्ज घटनेचा मोर्चा काढून तसेच घोषणाबाजी करत जाहीर निषेध करण्यात आला। सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई व्हावी अशी मागणी देखील करण्यात आली व तसे निवेदन प्रांताधिकारी यांना देण्यात आले। यावेळी या मोर्चात आमदार वैभव नाईक यांच्यासह जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना ठाकरे गट जिल्हा प्रमुख संजय पडते, शिवसेना नेते संदेश पारकर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते। सकल मराठा समाज बांधव देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपविभागीय पोलीस अधिकारी संध्या गावडे यांच्यासह कणकवली पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। जिल्ह्यातील मराठा बांधवांच्या वतीने आयोजित केलेला हा मोर्चा आहे। या मोर्चामध्ये जालनामध्ये जो मराठ्यांवर अन्याय झाला आहे, मराठ्यांवर चुकीच्या पद्धतीने लाठीमार केला आहे, त्याचा आम्ही निषेध या ठिकाणी व्यक्त करण्यासाठी हा मोर्चा काढलेला आहे। त्याचबरोबर गृह खात्याने आणि पोलिसांनी जी कारवाई केली आहे ती अत्यंत चुकीची आहे। खरं तर तिथल्या पोलीस अधीक्षकांना पूर्णपणे त्यांना निलंबन केलं पाहिजे आणि ज्या मराठ्यांवर गुन्हे नोंद केले ते गुन्हे मागे घेतले पाहिजे अशी आमची प्रामुख्याने मागणी आहे। त्याचबरोबर खरं तर सरकारचं हे अपयश आहे आणि सरकारच्या अपयशाचा निषेध करण्यासाठी, गृह खात्याचा निषेध करण्यासाठी आणि गृहमंत्र्यांचा निषेध करण्यासाठी हा मोर्चा काढलेला आहे। आणि या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही सरकारला एवढंच सांगतो की तुम्ही या संदर्भात लवकरात लवकर कारवाई करा, नाही तर हे तीव्र आंदोलन आणि या ठिकाणी पसरेल आणि संपूर्ण समाजातील बांधव आज ही सुरुवात झालेली आहे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात आता हळूहळू सगळ्याच ठिकाणी असे मोर्चे निघतील याची मला खात्री आहे आणि मराठा समाजाच्या एकीचं दर्शन या ठिकाणी झालेलं आहे आणि त्याचं आम्ही अभिनंदन करतो। सकल मराठा समाजाचा हा मोर्चा आहे की शिवसेना पुरस्कृत मराठ्यांना मोर्चा? नाही, सकल मराठाचे होते त्या लोकांनी आता सरकारच्या विरोधात त्यांची भूमिका दिसून आलेली आहे। सरकारच्या विरोधात त्यांची भूमिका नाही आहे। आपलं सरकार आहे आणि सरकारची लाचेगिरी ही खरं तर मराठ्यांची अवलाद नाही आहे आणि असं असताना सुद्धा काही लोकांनी या मोर्चामध्ये सहभागी न होण्यासाठी काही लोकांना फोन केलेत, स्वतः सहभागी झाले नाहीत। परंतु जे कोण असतील मराठी, खरं तर मराठ्यांची जी एकता आहे ती या मोर्चावर दिसून आली आणि जे कोण येतील त्या मराठ्यांना घेऊन खरं तर मराठा समाजाने हा मोर्चा पकडला आणि आम्ही त्यात सहभागी झालेला आहे आणि त्यामुळे हा मोर्चा मराठा समाजाचा आहे आणि मराठा समाजाच्या अन्यायाविरुद्ध आहे। हा कुठल्या शिवसेनेवर अन्याय झाला नाही, आमच्यावर अन्याय झाला, तर संपूर्ण मराठा समाजावर अन्याय झालेला आहे आणि खरं तर 2 महिन्यात आरक्षण देतो म्हणून त्यांनी जाहीर केलं होतं, ते आता 1.5 वर्ष झालं तरी आरक्षण देऊ शकले नाहीत। उलट आरक्षण मारतात म्हणून आमच्यावर लाठी हल्ला केला। त्या सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आहोत। याआधी सुद्धा अनेक जे सरकार असतील त्या सरकारच्या विरोधात आंदोलन झाली होती, त्यामध्ये पण आम्ही सहभागी झालो होतो। सरकारची चुकीची भूमिका असेल तर आम्ही त्या सरकारमध्ये असलो तरी आम्ही सहभागी झालो होतो आणि सहभागी होणार आहोत। परंतु काही लोकांची भूमिका ही स्वतःच्या स्वार्थासाठी आहे हे आता दिसून आलेलं आहे। परंतु जे मराठा बांधव असतील त्या मराठा बांधवांना घेऊन आम्ही यापुढे तीव्र आंदोलन करणार आहोत। गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी तुम्ही या आंदोलनामार्फत करता? खरं तर गृह खाते जबाबदार या ठिकाणी आहे आणि त्यामुळे गृह खात्याने या संदर्भात निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही हे आंदोलन केलं आहे। साहेब, याचबरोबर काल सरकारकडून गिरीश महाजन आणि आमदार नितेश राणे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली, परंतु त्यावेळी झालेली चर्चा ही निष्फळ ठरली। त्या संदर्भात काय सांगा? नितेश राणेंना त्या आंदोलनकर्त्यांनी झिडकारलं हे सगळ्या लोकांनी टीव्हीवर बघितलेलं आहे आणि त्यामुळे हे आंदोलन आता खरं तर प्रत्येक वेळी आपली लाचगिरी करायची, सरकारची लाचगिरी करायची ही भूमिका काही लोकांची आहे आणि ती लोकांनी झिडकारलेली आहे आणि त्या मराठ्यांनी जोपर्यंत आपल्याला आरक्षण मिळत नाही, जोपर्यंत आपल्या मागण्या होत नाहीत त्यावर ते ठाम राहिलेले आहेत आणि ते खरे मराठे आहेत आणि त्यांच्या पाठीशी आम्ही आहोत। आज जालन्यामध्ये हे शांततेने आणि संवैधानिक पद्धतीने मराठा आंदोलन चालू होतं। त्या मराठा आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांची चर्चा करण्याच्या ऐवजी त्यांच्याशी जराशा चर्चा करून जेव्हा चर्चा निष्फळ झाली त्यावेळेला त्या गावामध्ये म्हणजे 100-200 गावाची संख्या असणाऱ्या त्या ठिकाणी शेकडो पोलीस जमा झाले आणि त्या मनोज पाटील नावाच्या आपल्या मराठा समन्वय करायच्यावर कार्यकर्त्यावर पोलिसांनी कडकशाही सुरू केली। तेव्हा माझ्या मराठा वाघिणींनी त्या मनोज पाटीलला वाचवलं आणि त्याला तिथून गायब केलं आणि याचा राग धरून पोलिसांनी त्या माझ्या मराठा भगिनींवर अमानुष अत्याचार केला। मला एकच प्रश्न विचारायचा आहे, साधा एसटी स्टँडवर महिलांना तपासायचं असेल तर तिथे महिला कॉन्स्टेबल लागते, पण जेव्हा महिलांवर तुम्ही लाठीचार्ज करत होतात, त्यांना लाथाबुक्क्याने तुडवत होतात
तेव्हा मात्र कुठेही महिला शिपाई नव्हत्या, सगळे पुरुष होते. त्यामुळे मी मागणी करते महाराष्ट्र शासनाकडे की ज्या ज्या पोलिसांनी माझ्या मराठा भगिनींवर हल्ला केलेला आहे त्या सर्व पोलिसांना निलंबित केलं जावं. कारण याच पोलिसांमध्ये आम्ही विठ्ठल बघितला कोरोना काळात. खरं तर 2011 मध्ये जेव्हा मराठा मोर्चा निघाला तेव्हा माझ्या सकट इथे असणारी सर्व माणसं, सर्व मराठा बांधव त्यावेळी आम्ही एकत्र होतो, सक्रिय होतो आणि त्यावेळेला आम्ही एकत्रितपणे मराठा मोर्चा अतिशय शांतपणे काढला. आणि ज्या मराठा मोर्चाची दखल जगाने घेतली त्या मराठा बांधव आज अशा पद्धतीने काम करू शकतात का? आणि त्याच वेळेला मुख्यमंत्री म्हणतात की मराठ्यांचे कार्यकर्ते हे दगडफेक करत होते. एवढे फुटेज उपलब्ध आहेत, एकाही फुटेजमध्ये कुठल्याही कार्यकर्त्याच्या हातात तमाम मराठा समाजावरती जो लाटा झाला त्या लाठी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी 2 दिवसापूर्वी मराठा या ठिकाणी जाहीर आवाहन केल्यानंतर आम्ही मोठ्या मराठा समाजाचे असतील त्याला वेगवेगळ्या संघटना असतील, वेगवेगळ्या संघटना पाठिंबा दिलाय. त्या पाठिंबा संघटनांच्या या ठिकाणी मनात धन्यवाद देतो आहे. आणि एक सरला जो हल्ला झाला या ठिकाणी पोलिसांनी लाठी हल्ला केला, सरकार हा लाठी हल्ला झाले. काल जरी या ठिकाणी एसपीला केलं असेल ह्याचा का त्याने मान्य केलंय की जो लाठी हल्ला केलेला आहे तो चुकीचा आहे, म्हणूनच या ठिकाणी त्याच्या एसपीला निलंबित करण्यात आलं किंवा व्यक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेलं आहे. आणि जरी त्यांना रजेवर पाठवून त्या ठिकाणी नाही आहे. या पद्धतीने पाटील उपोषणाला पाहिजे किंवा महाराष्ट्रामध्ये ज्यापणे ह्या लाठी हल्ला त्याचा निषेध महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये मराठाच्याकडनंच त्या ठिकाणी निषेध होत नाहीये. सर्व समाजाबंधकांनी या लाठी हल्ल्याचा निषेध होतो आहे. आणि म्हणून मला वाटतं बरेच वर्ष मराठा समाज हे आंदोलन चालू होतं. मला वाटतं जवळजवळ 7 मोर्चा झाले, एवढे लाखो मोर्चा होऊनही कधी मला वाटतं मराठा समाजाची ही जी सरकार होती त्या सरकारने लाठी हल्ला करावं असं वाटलं नाही. एवढा शक्तीने मराठाचे मोर्चा झाला. कालही वाटतं जो काही आरोप केला जातो त्या जालन्यामध्ये कोणताही मराठा समाजाचा त्यावेळी असलेल्या समाजावरती त्या आंदोलनावरती त्याने लाठी हल्ला केले. एकंदरीत महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आंदोलन करू नये म्हणून हे चिरडण्यासाठी हा लाठी आहे. निश्चितच महाराष्ट्राची मागणी होती या राज्याच्या गृहमंत्र्यांनी खऱ्याने जबाबदारी स्वीकारून आपल्या त्या ठिकाणी राजीनामा देण्याचं क्रम प्राप्त होतं, पण तो ते राजीनामा नाही आहे. कारण त्यांना त्या ठिकाणी महत्त्वाचे आहे. आजही ज्या पद्धतीने हे आंदोलन चिरडण्याचा केला जातो त्याचा निषेध केला पाहिजे. या 2 दिवसामध्ये मला वाटतं ज्यांना फोन त्यांनी मराठा समाजाच्या आणाला पाठिंबा दिला. काही जणांनी फोन करून घेतलं की आमची काही राजकीय अडचण आमच्यावरती राजकीय दबाव असल्यामुळे मराठा आंदोलनामध्ये सहभागी होत आहे. पण मात्र ज्या जरी तुम्ही वेगवेगळ्या राजकीय पक्षात जरी असला तरी शेवटी समाज महत्वाचा आहे. राजकारणाच्या पक्षभेद बाजूला ठेवून आपण भविष्य या ठिकाणी मराठा समाजाचं आंदोलन आपल्याला तीव्र करावं लागेल. फक्त निवडणुकीला ज्यांना या ठिकाणी मला आठवतो आज मला वाटतं मराठा समाजावरती या ठिकाणी लाठी हल्ला झाल्यानंतर मला वाटतं आंदोलनात पाठिंबा देत नाही आहे. पुणे मोर्चामध्ये सहभागी होऊ नये. सरकार या ठिकाणी बचाव करण्यासाठी काही लोक या ठिकाणी छुपेपणे या ठिकाणी पुढे येत आहेत. त्या लोकांचाही आम्ही या ठिकाणी निषेध करतोय. आज मी सर्वांचे या ठिकाणी मनापासून धन्यवाद देईन की आज मराठा समाजाचे तुम्ही स्वयंस्फूर्त तुम्ही आज या ठिकाणी जे एकतात आणि आज शासनाला तुमचा नोंदवण्यासाठी जो तुम्ही मोर्चाने आयोजित केला त्याबद्दल धन्यवाद देतोय. आणि या पद्धतीने जालन्यामध्ये जो अन्याय झालेला भविष्यात मराठा समाजावरती अन्याय होऊ नये यासाठी या पद्धतीने आपल्याला आरक्षेपर्यंत आपण सर्वांनी एकजुटीने ही लढाई चालू ठेवूया एवढी ती करतो. आणि या मोठ्या संख्येने छोट्या अल्प कालावधीमध्ये उपस्थित राहिला त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देऊन मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद. भविष्यात मराठा समाजावरती अन्याय ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.